कढई गरम करून घेतली आहे। आता त्यामध्ये मी 1 वाटी मुगाची डाळ टाकून मंद आचेवर भाजून घेत आहे। आता आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। त्यातच मी 5 ते 6 काळी मिरी टाकून भाजून घेत आहे। भाजलेली आहे, तर आपण आता त्याला काढून घेऊया। काढून थंड करायला ठेवू। त्याच कढईमध्ये मी थोडासा शेवग्याचा पाला घेतलेला आहे, धुवून स्वच्छ करून कपड्याने पुसून घेतलेला आहे। आता तो हे आपण यामध्ये कडक करून घेऊया। आपली भाजी ड्राय होत आलेली आहे। आता त्यामध्ये मी माझ्याकडे वाळलेला कढीपत्ता होता, तोही टाकून त्यामध्ये व्यवस्थित ड्राय करून घेत आहे। आपली डाळ आता थंड झालेली आहे आणि आपण जो शेवग्याचा पाला, कढीपत्ता वगैरे जे काही गरम केले होते तेही थंड होऊन एकदम कुरकुरीत झालेलं आहे। तर आपण आता यामध्ये टाकून बारीक वाटून घेऊ। आपल्याला प्रोटीन सोबत आपल्याला शेवग्याच्या पाल्यापासून कॅल्शियम ही मिळू शकते, त्यामुळे आपल्याला याचा डबल फायदा होतो। तर आता आपण याची बारीक पावडर करून घेऊ। आपण आता डाळीची आणि त्या पाल्याची पावडर करून घेतली अशा प्रकारे। तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण यापासून सूप तयार करू शकतो। तर आता सूपची रेसिपी बघूया। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊ। मी वेट लॉससाठी करत असल्यामुळे मी त्यामध्ये तूप टाकून घेतलेले, तुम्ही तेलही टाकू शकता। तूप गरम झालेले आहे, आता त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ। त्यातच आपण थोडेसे हिरवी मिरचीचे तुकडे टाकून घेऊ। त्यानंतर गाजर, ओले मटार, कोबी, सिमला मिरची, कोथिंबीरीच्या दांड्या, टोमॅटो हे सर्व साहित्य आपण टाकून तेलामध्ये परतून घेऊ। आपल्या भाज्या एकदम चांगल्या प्रकारे परतून झालेल्या आहेत। आपण आता त्यामध्ये पाणी टाकून थोडेसे शिजवून घेऊया। तुम्हाला पाहिजे तेवढं पातळ तुम्ही करू शकता। आता आपण याला व्यवस्थित शिजवून घेऊ। आपण हे डाळीचं जे प्रीमिक्स करून ठेवलेलं आहे सूपचं, ते घेऊया 2 चमचे। त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपल्या भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत। आता त्यामध्ये आपण हे डाळीचं जे काही आपण प्रीमिक्स तयार केले ते टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपलं सूप छान प्रकारे शिजत आलेलं आहे। तर आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि हा चवीसाठी मॅजिक मसाला टाकत आहे थोडासा, आणि चव छान येते। आणि नाही का कॉर्नफ्लॉवर टाकण्यापेक्षा नाही का डाळीची जे आपण प्रीमिक्स केलेलं आहे ते टाकल्यामुळे आपल्याला प्रोटीनही मिळते। आणि मी यामध्ये शेवग्याच्या पानांचा पाला टाकलेला आहे, तर त्यामुळे आपल्याला त्यातून भरपूर सारे विटॅमिन्स मिळतात। आपलं सूप एकदम छान प्रकारे तयार झालेलं आहे सखीनो, हे बघा। आता त्यामध्ये तुम्ही फ्रेश कोथिंबीर टाकून घ्या। आपले सूप छान प्रकारे तयार झालेले आहे सखीनो। आता आपण काढून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे वेट लॉससाठी पण खूप फायदेशीर आहे। थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम सूप करून प्यायला खूप छान आहे। आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सखीनो।